निर्णय घेतला की आपल्याला व्हायचं तर पोलीसच व्हायचं. तो एक चांगला क्षण पोलीस दलात आल्यामुळे तुम्हाला आठवतो. सिंहस्थ कुंभमेळा होता. ते लोक तिकडे नमन न करता आम्हाला नमस्कार करायचे. यामागचं कारण काय असं? एक श्रद्धा आणि दिनक्रम कसा असतो? सकाळी वेळेत जाणे आणि अवेळी घरी घरी येणे. गुन्हेगारी क्षेत्रातले लोक आहेत ते देखील सोशल मीडियावर खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत. प्रत्येकाला मी छान वाटावं स्वतःची वाहवा. यासाठी मुलं सध्या काही करायला तयार आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला खूप आनंद झाला की तो पोलीस दलात गेला. तर बाकी मुलं दुपारी जेवण करायचे आणि तो लिंबाचा पाला खायचा. म्हणलं मग तू वडापाव तो एखादा खायचा. सर पैसेच नाही. आम्ही शून्य झालो सगळे. आज तो मुलगा SRPF 8 मध्ये कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी का सूर्य अकॅडमीकडे यायला पाहिजे? सूर्य अकॅडमीकडनं बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दलात, सैन्य दलात, सर्कल आहे, PSI आहे, अधिकारी आहे, सगळ्या पद्धतीचे झाले. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं द सोशल लेन्स पॉडकास्ट वरती. जसं तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या या पॉडकास्ट वरती दरवेळेस वेगवेगळे व्यक्तिमत्व बोलवत असतो आणि त्यांच्याशी त्यांच्या व्यवसायाबद्दल, त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आणि त्यांच्या वेगवेगळ्या अनुभवांबद्दल आपण चर्चा करत असतो. तर या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन करण्यासाठी आज आपल्याबरोबर समीर काकड सर जोडले होते. त्यांचा अनुभव सांगायचा झाला तर त्यांनी जवळपास 13-14 वर्ष नाशिक पोलीस दलात काम केलं आहे आणि त्याचबरोबर ते आर्मी आणि पोलीस क्षेत्रात मुलांना मार्गदर्शन करतात. जवळपास 4000+ विद्यार्थ्यांना त्यांनी आर्मी आणि पोलीसमध्ये भरती होण्यास मदत केली आहे. खूप मोठं असं त्यांचं योगदान आहे या क्षेत्रात. तर त्यांचा या पूर्ण अनुभव आपल्याला या पॉडकास्टमध्ये बघायला मिळेल. त्यांच्या कार्यकालात झालेल्या भरपूर साऱ्या घटना, मार्गदर्शन करताना आलेले अडचणी आणि चांगले प्रसंग, हे सगळं डिस्कशन आपण या पॉडकास्टमध्ये केले आहे. त्याचबरोबर जर तुम्ही किंवा तुमच्यातील कोणी पोलीस किंवा आर्मीसाठी तयारी करत असेल तर तुमच्यासाठी हा पॉडकास्ट खूप महत्वाचा आहे. खूप साऱ्या गोष्टी त्यांनी या पॉडकास्टमध्ये सांगितल्या आहेत, काय गरजेच्या आहेत काय नाही पोलीस आणि आर्मी दलात जाण्यासाठी. तर या सखोल डिस्कशन या पॉडकास्टमध्ये झालं आहे. जरूर हा पॉडकास्ट पूर्ण बघा आणि जर तुम्हाला हा चॅनल आणि पॉडकास्ट आमचे आवडत असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले मतं मांडा पॉडकास्ट बघितल्यानंतर. नमस्कार सर. नमस्ते. सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा असेल की पोलीस दलात येण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला, का घेतला आणि याच्या मागचं मेन कारण काय? तर एक मजेशीर गोष्ट आहे. मी माझं जे शिक्षण आहे एक ग्रामीण भागात झालं. डोळसने एक गाव आहे, अहिल्याबाई नगर या ठिकाणी छोटंसं खेड आहे. तर मी 10वी पर्यंत शिक्षण तिथे झालं आणि त्यानंतर घारगाव या ठिकाणी 12वी शिक्षण झालं. पण 12वी होत असताना गावातील जे मित्रमंडळ आहे तर मी थोडा वेगळ्या ट्रॅकला गेलो. ते गेल्यानंतर तिथून एक माझे 3 ते 4 वर्ष वाया गेले. पण त्या 4 वर्षामध्ये एक आपल्या मित्रामध्ये असं एखादं आपण काय म्हणतो एखादं येड आहे असं कॅज्युअली आपण बोलता बोलता करतो. तर त्यात एक असंच एक नॉर्मली तो मुलगा भरती झाला पोलीस दलात. तो मित्र आमचा भरती झाला. तो भरती झाल्यानंतर मला एक जाणवलं का रे यार, ज्याला आपण येड्यात काढतोय तो मुलगा आज पोलीस दलात झाला आणि तू काय करतोय. तर मग त्या दिवशी थोडं एक वेगळं वाटलं आणि नंतर या निर्णय घेतला की आपल्याला व्हायचं तर पोलीसच व्हायचं. आणि मग तेव्हा तिथपासून ही जर्नी जी चालू झाली. नंतर मग प्रॅक्टिस चालू केली. आमचा एक ग्रुप तयार झाला. आज त्या ग्रुपमध्ये आम्ही 14 जण होतो. 14च्या 14 ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये आम्ही कार्यरत आहोत. सगळ्यांनीच मनाव घेतलं. त्यातला एकच पायाच्या इंजुरीमुळे फक्त एक राहिला, पण बाकी सर्वचे सर्व आम्ही आज पोलीस दलात आहे. म्हणजे तुम्ही जेव्हापासून जॉईन झाले तेव्हापासून नाशिक शहरातच कार्यरत आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी सुरुवातीपासून? नाही, ज्या दिवशी आम्ही पोलीस ज्यावेळेस व्हायचं ठरवलं त्यावेळेस आमचं बऱ्यापैकी आमचा फोकस हा नाशिक सिटीचा होता. कारण की सगळ्यात सुटेबल सिटी असेल तर सध्या माझ्या दृष्टीने प्रत्येकाला वेगवेगळं आवडतं. कोणाला मुंबई आवडते, कोणाला पुणे आवडतं, पण मला नाशिक बेस्ट वाटलं. त्याच्यामुळे आम्ही चॉईस, माझा भाऊ आहे त्यांनी आप्पासाहेब काकडे त्यांनी नाशिक ग्रामीण हे केलं आणि मी नाशिक सिटी केलं. नाशिक शहर. हो. नाशिक शहरात असा काही एखादा अनुभव आहे का तुमचा जो पोलीस दलात राहून तुम्हाला आठवतो की तो एक चांगला क्षण पोलीस दलात आल्यामुळे तुम्हाला आठवतो? मी ज्यावेळेस भरती झालो ते भरती झाल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळा होता. या कुंभमेळ्याच्या वेळेस आम्हाला ड्युटी रामकुंड म्हणून आहे तिथं होती. तर त्यावेळेस बरेचसे जे दर्शन करण्यासाठी यायचे तर ते ज्यावेळेस दर्शन आम्ही ते घडवायचो त्यावेळेस ते लोक तिकडे नमन न करता आम्हाला नमस्कार करायचे. हे खूप काहीतरी वेगळं माझ्या आयुष्यात एक वेगळं काहीतरी वाटायचं. यामागचं कारण काय असेल? एक श्रद्धा आणि जो आहे आपण महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात सगळ्यात मेन आपण श्रद्धेपोटी देवस्थान आहे सगळं आहेत. जे पब्लिक आलेली श्रद्धेपोटी येते तिथं आणि लांबून एवढं चालत चालत येऊन तिथे येऊन त्यांच्या मनसोक्त दर्शन होणे किंवा पोलीस तिथं असून पोलीस त्यांचं दर्शन करून घेणे, त्याच्या एक मनात काय असेल ते कल्पना, पण त्या गोष्टी तुम्हाला खूप वेगळाच काहीतरी होता. आत्ताचे जे तरुण आहेत, तरुणी आहेत, सगळेजण
पोलीस करावी की आर्मी करावी, म्हणजे दोघं गोष्टी वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या त्याच्या कंडिशन्स असतात, वेगवेगळे पेपर्स असतात, ग्राउंडच्या चाचण्या वेगवेगळ्या असतात. मुलांच्या मनात बरेच सारे प्रश्न असतात की पोलीस दलाकडे जाणं योग्य राहील की आर्मी दलाकडे जाणं योग्य राहील. यावर तुम्ही काय सजेस्ट कराल? कोणत्या विद्यार्थ्यांसाठी काय गोष्टी केलेल्या चांगल्या, म्हणजे त्यांच्या शरीरानुसार किंवा बौद्धिक चाचणीनुसार प्रत्येक गोष्टी जर आपण मनात ठेवून निर्णय घ्यायचा ठरला तर कोणासाठी कोणती गोष्ट योग्य राहील? आता बऱ्याचदा क्रेज असा आहे की जे यंग जनरेशन आहे 17 ते साधारणतः 21 पर्यंतच, यांचा कल हा सगळा आर्मी भरतीकडे आहे. हा. त्यांना आर्मीमध्ये भरती, ज्यावेळेस आर्मी किंवा आपण हे जे सगळं सध्याचे जे मूवीज परिस्थिती बघतोय बघ- किंवा परिस्थिती बघता अट्रॅक्ट जास्त मुलं आर्मीकडे होतात. हम्म. आणि त्यासाठी शिक्षण पण 10वी आहे. बरोबर. बरं, त्याला पर्सेंटेजचे असं काही नाही हायफाय पर्सेंटेज पाहिजे, 50 ते त्या दरम्यान जरी आले तर ते तिकडे होऊ शकतात. आणि पोलीस दलामध्ये एक 12वी पास लागतं ऍटलीस्ट. आणि सर्वात महत्वाचं सर्वसामान्य घरातील मुलगा जो गव्हर्नमेंट शॉर्टकट जॉब जो असेल तो फक्त आर्मी आणि पोलीस. 12वी मधून 10वी मधनं आर्मी आणि 12वी मधनं पोलीस दलात आपल्याला सरकारी नोकरी लागते. बरोबर. त्याच्यामुळे हा कल विद्यार्थ्यांचा जास्त वाढलेला आहे. शक्यतो यामध्ये ग्रामीण भागातले बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत. बरं. नाही, माझा प्रश्न असा होता की मग कोणत्या विद्यार्थ्यांनी आर्मी चूज करायची आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी पोलीस दल चूज करायचं, असं काही आपल्याला सेपरेट करता हे येईल? डिपेंड तसं काय आहे, पण हे डिपेंड त्या विद्यार्थ्यावरती. हा. ज्याची आवड ज्या पद्धतीने आपण त्याला त्याच्या कलांना गुणांना त्या पद्धतीने वाव दिली पाहिजे. कधी कधी असं होतं का एखादा आर्मीला जर उतरायचंय हा. आणि घरच्यांची इच्छा, माझा एकुलता एक मुलगा लांब आहे, नको जायला. हा साहजिक आहे, देश सेवा सगळ्यांना आवडते, परंतु एक जीव पण अटकलेला असतो. बरोबर. तर मुलगा लांब नको इथं पाहिजे, तर सर त्याला आर्मी नको, तर त्याला ते पोलीसच पाहिजे किंवा ह्या गोष्टींमध्ये पण त्यांना बऱ्याचशा अडचणी येतात. पण ज्याची आवड ज्या गोष्टीमध्ये आहे ना 100% त्याला ते करू द्यावं असं माझं मत आहे. बरोबर. आता तुम्ही जवळपास सर्व्हिस मध्ये किती वर्ष झाले आपल्याला? आता 12 वर्ष झाले. मग आता तुम्ही जवळपास 12-13 वर्षापासून पोलीस दलात कार्यरत आहेत. तर यामध्ये तर बऱ्याच म्हणजे प्रत्येकाला सामान्य जनता जी आहे त्यांना जे आपले सैन्य दल असतं किंवा आपला पोलीस दल आहे यांच्या कार्य म्हणजे कसं काम चालतं त्याच्याबद्दल जास्त आयडिया राहत नाही. बरं. तर दिनक्रम कसा असतो एक, त्याबद्दल जर लोकांना जाणून घ्यायचं असेल की एक पोलीस किंवा इन्स्पेक्टर किंवा एक कोणीतरी पोलीस दलातला अधिकारी आहे त्यांची दिनचर्या कशी असते? एक पोलीस खात्यामध्ये बऱ्यापैकी प्रामुख्याने दिनचर्या जर म्हटली तर रात्रीचा ट्रेस डोक्यावरचा, त्यानंतर सकाळी वेळेत उठणं, ड्युटी असते, ती ड्युटीच्या ज्या वेळेत आहे तिथं पोहोचणं, आणि बऱ्यापैकी असं पोलिसाचं कुठलंच शेड्यूल ठरलेलं नाही की आज जाऊन मला हेच काम करायचंय. बरोबर. कुठल्या क्षणी काय प्रसंग येईल आणि त्याला कुठल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल हे कधीच सांगू शकत नाही. बरोबर. आणि ज्या स्वरूपाचा समोरून ज्या स्वरूपाने केसेस असेल किंवा काय प्रसंग असेल त्याला त्या पद्धतीनेच त्याला तोंड द्यावं टॅकल लागेल. करावं लागतं, हँडल करावं लागतं. असं कुठलंही काही ठरलेलं नाही का आज मला जाऊन फक्त असंच करायचं आणि एवढं संपलं का माझं सुट्टी झाली मी चाललो, असं कुठलाही प्रकार नाही. म्हणजे जे इतर सरकारी खाते आहेत किंवा प्रायव्हेट खाते आहेत त्याचं काही plan असतं. सकाळी वेळेत जाणे आणि अवेळी घरी घरी येणे यायचा हा वेळ- त्याचा याच्या वेळेक्षा वेगळं दिनचर्या आणि नाही त्या वेळेत काय काम करायचं हे पण फिक्स सांगू शकत. बरोबर. म्हणजे जे समोर येईल त्या आव्हानाला ती सेवा 100% देणंच आहे. बरोबर. तुमचा एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे पोलीस दलात, तर या अनुभवाने तुम्हाला असं काय वाटतं की नाशिक शहर किंवा महाराष्ट्र पकडू आपण, यामध्ये गुन्हेगारी नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टी आपण प्रामुख्याने केल्या पाहिजेत किंवा कोणते आव्हान पोलिसांसमोर आहेत किंवा पूर्ण सरकार समोर आहे असं एक मानलं तरी कोणते आव्हान आहे की गुन्हेगारी क्षेत्राला आपण थोडाफार आळा घातला पाहिजे यासाठी? आता हे म्हणणं माझ्या एकट्यावरती तर डिपेंड नाहीये, नाही, एक परंतु फक्त- वैयक्तिक वैयक्तिक मत. मला या पद्धतीत असं वाटतं की जो पालक वर्ग आहे, हम्म. जे आता मुलं, जे लहान लहान मुलं आहेत, हे सर्वात गोष्ट ही संस्कारांवरती येते. त्यानंतर सर्व. मुलांना तुम्ही कुठल्या स्वरूपात घरामध्ये त्यांच्याशी काय वागतायत, तुम्ही बाहेर मुलं समाजात काय करतात हे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात आता आपल्या भारत देशाला लागलेली कीड म्हणजे तो मोबाईल. बरोबर. या मोबाईलपासून जेवढं मुलांना लांब ठेवता येईल तेवढं बेस्ट. कोविड आला आपल्याकडे, कोविड आल्या कारणाने प्रत्येक पालकांनी मुलाला मोबाईल घेऊन दिला. आज त्या मोबाईलचा उद्देश होता की यांचा फक्त अभ्यास होणे. तो अभ्यास बाजूला राहून आज जे लहान लहान मुलं आहेत या लहान मुलांमध्ये या व्हिडिओज बनवणं
किंवा ते गेम्स खेळणं, ते पबजी वगैरे आलं, हे बरेचसे प्रकार करणं, यातून मुलं अभ्यासापासून बाजूला गेले. आणि दिवसातला बराच पूर्वी आम्हाला छंद होते, विट्टू दांडू खेळायचो, क्रिकेट असायचं, गोट्या असायच्या. हे प्रकार ह्या मुलांना आता विचारलं ते डायरेक्ट विचारतात म्हणजे काय. म्हणजे काय. यांना त्या मोबाईल सोडून दुसरं काही नाही. सध्या इंस्टाग्राम वगैरे आहे. आपण त्या इंस्टाग्राममध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस पूर्णतः फक्त कुठलीही व्हिडिओ बघतोय त्यावेळेस आपण फक्त ती व्हिडिओ झाल्यानंतर स्क्रोल करतोय. आपल्याला आता सध्या काय करायचंय, कुठं काय काम आहे, आपला किती वेळ जातोय याचं काहीच भान नाही राहत. आपण पूर्ण गुंतलेलो त्यात, आणि ही खरोखर ही पिढी यामुळे बरबाद होती. हे मुलं हे बघताना या रील्स बघून किंवा ही बाईगिरी बघून तर हे त्या प्रवाहाकडे वाहत चालले, आणि हे खूप घातक आहे. आणि मी असं म्हणजे माझाही असा एक्सपिरियन्स आहे की जे गुन्हेगारी क्षेत्रातले लोक आहेत ते देखील सोशल मीडियावर खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज टाकतात आणि ते व्हिडिओ पाहून जे आपले सर्वसाधारण मुलं आहेत ते त्यांनाही वाटतं की आपणही असं काहीतरी केलं पाहिजे, आपल्यालाही लोकांनी असं खांद्यावर उचललं पाहिजे, आपले बर्थडेचे केक असे चौकात कापले पाहिजे. तर या देखील गोष्टी त्याच्यात येतात, बऱ्यापैकी येतात. कारण की आज फेमस होणं हे प्रत्येकाला वाटतं. बरोबर. असा कुठलाच पुरुष किंवा कुठली स्त्री नाही का तू सुंदर दिसतेस किंवा तू सुंदर दिसतोस असं म्हटल्यानंतर त्याला राग येत. बरोबर. प्रत्येकाला मी छान वाटावं स्वतःची वाह. याच पद्धतीने करतो, आणि यासाठी मुलं सध्या काही करायला तयार आहेत. कोण व्हिडिओ ज्या डर्टी व्हिडिओ बनवतायत, कोण शिव्या देऊन बनवतंय, कोण कीर्तन अभंगाचे बनवतंय, खूप खूप सारं काय. पण त्यातून जे योग्य घेणं आहे ते गरजेचं आहे, नाही तर उपयोग नाही. आता विषयच निघाला तर अजून एक त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आहे की सोशल मीडियावर हे जे क्रिंज कॉन्टेंट बनवतायत लोक, जसं शिवीगाळ करणं किंवा बरेच सारे लोक आता सोशल मीडियावर धमके आणि सोशल मीडियाचे भांडणं चालू आहेत लोकांचे, तर याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी आपण पोलीस दल काय गोष्टींची काळजी घेतं किंवा कोणत्या गोष्टी करतं? आता बऱ्याचदा सायबर क्राईम आहे या गोष्टींनी ते लक्ष देत आहेत. बाकी या गोष्टीवरती मी वक्तव्य शक्यतो टाळतो. बरं, ठीक आहे. आता तुम्ही, मला माहिती की तुम्ही विद्यार्थ्यांना पोलीस दलात किंवा आर्मी दलात जाण्यासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गेल्या 12-15 वर्षापासून करत आला आहात की कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या नाही केल्या पाहिजे. सो बेसिक गोष्टी कोणत्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे जर त्यांना भरती व्हायचं आहे कुठल्याही दलात, आर्मी असो किंवा पोलीस असो? बेसिक गोष्टी, भरतीच्या अगोदरच्या गोष्टी, त्या गोष्टीची कोणती काळजी घेतली पाहिजे, मग शारीरिकरित्या असो किंवा बौद्धिकरित्या असो? आम्ही बऱ्याचदा पहिलं कारण असं की त्या मुलाची मानसिकता ही खूप गरजेची आहे. बरोबर. त्या मुलाची स्वतःची जर मानसिकता असेल तर तो नक्कीच हे सर्व काही करू शकतो. आज या ठिकाणी बरेचसे पालक मुलाला टक्केवारी कमी आहे किंवा काही जर त्याच्याकडनं तो वेगळं वागतोय तर त्याला इकडे टाकायचा प्रयत्न करतात. तर हे नाही, सोडता काही ते हे कर. हे तुझ्या ज्याने हे शक्य होणार नाही तर मग तू भरती कर, हा ऑप्शन नाहीये. तो त्याच्या जर स्वतःच्या इच्छेने जर असेल तर त्याने ते ट्राय केलं पाहिजे. बरोबर. त्यात त्याची शारीरिक जी क्षमता आहे ही शारीरिक क्षमता वाढवणं खूप गरजेचं आहे. असं काही नाही की जे एखाद्याचं 100 किलो वजन आहे मग तो होऊ शकत नाही, किंवा एकदम बारीक आहे तर तो होऊ शकत नाही. ह्या सातत्याने प्रॅक्टिस केल्यानंतर वाढणाऱ्याचं वजनही कमी करता येतं, कमी असणाऱ्याचं वजनही वाढवता येतं. बरोबर. या दोन्ही गोष्टी होतात. फक्त मानसिकता खूप गरजेची आहे यामध्ये. जर मानसिकता असेल तर तो विद्यार्थी काही हे करू शकतो. मी माझंच उदाहरण सांगतो नका, मी माझी मानसिकताच नव्हती त्यावेळेस आम्ही ती मस्करी करायचो, पण ज्यावेळेस तो झाल्यानंतर ते माझ्या मनाला कुठेतरी लागलं, आणि मग पेटल्यानंतर मी तर लागलोच, माझ्या सोबतच्या आम्ही सगळे 14 जण मेंबर लागलो. बरोबर. म्हणजे पूर्वतयारी ही मनात झाली पाहिजे, मनातून जर बरोबर. तयारी असेल तर गोष्टी होतात. बरोबर. तर माझा पुढचा प्रश्न ऍक्च्युली तोच होता की मानसिक तयारीसाठी काय करावं, त्याचं तुम्ही तर उत्तर दिलंय. आता जे ग्रामीण भाग आहे आणि शहरी भाग आहे यात मला बराचसा डिफरन्स बघायला मिळतोय इन टर्म्स ऑफ गायडन्स, की मुलांना गायडन्सच्या संदर्भात, की ग्रामीण भागातले प्रत्येक मुलाला शहरात यावंच लागतं जर त्यांना चांगलं गायडन्स पाहिजे असेल तर. आता तुम्ही गेल्या 12-15 वर्षापासून जर या क्षेत्रात काम करताय, मार्गदर्शन करताय मुलांना, तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही अशी गोष्टी करतायत की ज्यांना इकडे येऊन, कारण की शहरात येणं म्हणजे तुम्हालाही माहिती आम्हालाही माहिती की खर्च खूप होतो, मग त्यांच्या राहण्यापासून खाण्यापासून सगळ्या गोष्टींना त्यांना पैसे द्यावे लागतात. तर असा काही उपक्रम राबवता आहात किंवा तुमच्या मनात असा काही उपक्रम आहे की ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जे शहरात मार्गदर्शन मिळतं तेच मार्गदर्शन त्यांना तिथे घरी राहून त्यांच्या गावात मिळेल असं? आता बऱ्याचदा काय होतंय, हे जर असं ग्रामीण भागात करायला जर गेलं तर एकच पर्याय त्याला की ऑनलाईन लेक्चर करणे. बरोबर. पण ऑनलाईन लेक्चरने एवढं पाहिजे तसा इफेक्ट पडत नाही जो लाईव्ह पडत. हा. आज त्या विद्यार्थ्याला अडचण आली तर तो लगेच शिक्षकांना विचारू शकतो, त्याचे ते प्रश्न सॉल्व्ह होत आहे.
पण ह्या पद्धतीने आणि ग्रामीण भागात क्वचित मुलं, म्हणजे एखाद्या जर खेडेगाव असेल तर 2 ते 4 मुलंच फक्त प्रॅक्टिस करणार आहे. आज इथून त्या ठिकाणी जाऊन त्यांचं काही घेणं हे परवडेबल नाही. त्यासाठी ना शहराच्या ठिकाणी पण वाजवी दरात त्यांना प्रशिक्षण देणं हे नक्कीच गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण काय गोष्टी करतात? मी एक साधारणतः ज्यावेळेस जॉईन झालो त्याआधी एक संकल्पना होती माझी, की स्वतःचं एक ट्रेनिंग सेंटर असावं. हे ट्रेनिंग सेंटर ज्यावेळेस जेणेकरून सिटीमध्ये, शहरामध्ये मुलांना रूम घेऊन राहणं, मेस ह्या गोष्टी त्यांना शक्य होत नाही. किंवा जो त्यांचा ग्राउंडचा वेळ आहे, लेक्चरचा वेळ आहे, हा मॅच होत नाही. म्हणजे जेवण अवेळी करणं किंवा या गोष्टी होतात. तर याला पर्याय एक बंदिस्त कॅम्पस. आता आम्ही एक साधारणतः 600 विद्यार्थ्यांसाठी एक निवासी कॅम्पस बनवलंय. त्या कॅम्पसच्या तिथं राहणं, विद्यार्थ्याचं तिथं राहणं, जेवण, एक वेळचा नाश्ता, 2 वेळ जेवण, त्यानंतर त्याचे लेक्चर, त्याचं ग्राउंड, त्याचं सर्व काही एकाच ठिकाणी केलंय. जेणेकरून कुठलाही पालक आला तो बिंदास राहतो की आपल्या विद्यार्थ्याला बाहेर कुठं जायची गरज नाही. आणि पोटभर जेवण त्याने हाताने घेऊन जेवण करायचं. जो मुलगा पळणार आहे त्याला ताकदीची गरज आहे. बरोबर. आणि आज जर बाहेर आपण मेसचं जर बघितलं तर 4 पोळ्या, वरण भात, आणि तेवढ्यात तो पळणारा मुलगा राहतो, पाण्यासारखी डाळ. पण मग हे त्या मुलाला एवढं शरीराला पोषक नसतं. पण इथे ज्या वेळेस जे ट्रेनिंग सेंटर चालू केलं तो त्याच्या हाताने काय पाहिजे ते हाताने घेऊन खातो. बरोबर. यांनी त्याची ताकदही वाढते. मेन त्याच्या जर शरीरात ताकद असेल तरच पुढचं कार्य करणार आहे. आणि ताकदच नाही तर ते कार्यच करू शकत नाही. त्यासाठी हे खूप मी जे कॅम्पस बनवलं ते खूप फायद्यात आलं. त्याची प्रोसेस एकदा आम्हाला समजावा, म्हणजे बरेचसे विद्यार्थी पण आपलं पॉडकास्ट बघत असतील. तर आपली प्रोसेस कशी असते, ट्रेनिंग प्रोसेस? तुम्ही जे शिकवता विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये किंवा आपलं जे एज्युकेशन सेंटर आहे तिथे किंवा आपल्या ज्या निवासी स्थान आहे तिथे, तर प्रोसेस कशी असते, कोणते कोणते रूल्स रेग्युलेशन्स आहेत, म्हणजे त्यांना विद्यार्थ्यांना त्याचा काय फायदा होतो? बरं, मी एक मार्गदर्शक या नात्याने मी एक सांगू इच्छेल की तिथं जे शेड्यूल असतं ते शेड्यूल या स्वरूपाने बनवलेलं आहे की जसं पोलीस ट्रेनिंग सेंटर असतं, पोलीस ट्रेनिंग सेंटरला ज्यावेळेस सकाळी उठणं असतं, त्यानंतर पीटी असते, नाश्ता, जेवण या स्वरूपात इथं आहे. सकाळी 6 वाजता यांचं ग्राउंड चालू होतं. बरोबर. 6 वाजता उठणे, ग्राउंड चालू होतं 8 वाजेपर्यंत. 8 ते 9 नाश्त्याचा वेळ असतो. 9 ते 1 वाजेपर्यंत यांना लेक्चरशिप असते. जे गणित, बुद्धिमापन किंवा GKGS याबद्दलचं मार्गदर्शन त्यांना तिथं केलं जातं. त्यानंतर 1 वाजता जेवण झालं का 4 वाजेपर्यंत रेस्ट असते. 4 ते 6 परत त्यांचं फिजिकल घ्यायचं. 6 नंतर 8 वाजेपर्यंत कधी कधी काय असं फक्त शिकवणंच, त्यांना ते शिक्षण देणं किंवा फक्त पळवणंच यावरती जर लक्ष दिलं तर मुलं इरिटेट होतात. बरोबर. मग यांना थोडा विरंगुळा पाहिजे. मग आता याच्यात कोणी क्रिकेटर आहे, कोणी फुटबॉल खेळणार आहे, कोणी व्हॉलीबॉल खेळणार आहे, कोणाला चेस आवडतं, कोणाला कॅरम खूप आवडतो. मोबाईलचे नाद सोडता बाकी कुठलाही काही असो ते मी तिथे अवेलेबल करून दिलेलं आहे. जेणेकरून त्याचा तो पूर्ण व्यायाम पण होईल आणि त्याचा विरंगुळा पण होईल. बरोबर. जेणेकरून त्याची जी मानसिकता आहे ती कुठेतरी सुटेबल राहील. मोबाईल त्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत ते झालं. 8 वाजता जेवण करतात. 8 ते रात्री 11 यांना सक्तीने अभ्यासाला बसवायचं. बरं, मोबाईल त्यांना अलाउड नसतो. कॅम्पसला मोबाईल साधारणतः ज्या दिवशी त्याचं ऍडमिशन होतं त्या दिवशी जमा करतात. फक्त रविवारी 2 तासासाठी त्यांना मोबाईल घरच्यांबरोबर बोलायला दिला जातो. फक्त रविवारी. बस बस बस. या मोबाईल बंदीमुळे आज जो काही सूर्य अकॅडमीचा जो रिझल्ट आहे हा फक्त त्या मोबाईलचं कारण आहे. रिझल्टची जर गोष्ट करायला झाली तर मला बराचसा मोठा आकडा माहिती आहे. तुमच्याच तोंडून सांगून द्या की गेल्या आता जेवढ्या वर्ष आपले मार्गदर्शक अकॅडमी म्हणजे सूर्य अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताय त्यामध्ये किती लोक, किती मुलं हे त्या मार्गदर्शनामुळे पोलीस दलात आणि आर्मी दलात भरती झाले? आतापर्यंत साधारणतः 4,000हून अधिक 4,000 आर्मी, पोलीस किंवा विविध शासकीय सेवेत, निम शासकीय सेवेत 4,000हून अधिक विद्यार्थी झाले. मोठा आकडा. हो हो. आज महाराष्ट्रामध्ये जर आम्ही कुठेही फिरलो, ज्या बाजूला चाललोय त्या बाजूला फक्त विचार करायचा या साईडला कोण आहे, सगळे आपलेच, आणि त्या साईडला कॉल केला तर काही नाही, तिथपर्यंत जाईपर्यंत सगळी व्यवस्था आमची ऑटोमॅटिक लागलेली असते. हा 4,000 म्हणजे छोटा आकडा नाहीये. पोलीस दलात फक्त 4,000 विद्यार्थी म्हटल्यावर मग ती तर गोष्ट साहजिक आहे. याच्यानंतर या रिझल्टला लागूनच एक क्वेश्चन असेल की रिझल्ट बद्दल, की असा काही तुमचा विद्यार्थ्यांबद्दलचा अनुभव आहे की त्या मुलाला म्हणजे असे काही रिझल्ट आहेत जे तुमच्या मनात राहून गेलेत की त्या विद्यार्थ्याने करून दाखवलं, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप आनंद झाला की तो पोलीस दलात गेला, असा एखादा विद्यार्थी जो तुम्हाला अनुभव सांगायला आवडेल? असे अनुभव खूप आहेत.
म्हणजे एकच नाही तर ती 4,000 झालेत म्हटल्यानंतर हे खूप अनुभव आहे. असतील. पण त्यातला जर एक अनुभव जर सांगायचा म्हटलं, 2 अनुभव सांगतो मी. एक माझ्याकडे एक भगवान गोतर्णे म्हणून एक विद्यार्थी होता. भगवान. तर तो सुरगाणा ह्या भागातला म्हणजे एक आदिवासी पाड्यावरचा तो मुलगा होता. तर तो ज्यावेळेस भरती प्रक्रियेमध्ये आला तर त्यावेळेस त्याला त्याची जी भाषा आहे ती भाषा ती ग्रामीण भागातली आदिवासी समाजाचा असल्या कारणाने ती भाषा त्याची त्या पद्धतीची होती. ती भाषा समजणं असं एवढं शक्य नव्हतं. बरोबर. बरं, हे बाकीचे जे स्टुडंट होते ते स्टुडंट तो बोलल्यानंतर हसायचे, का तर तो त्याची थोडी लँग्वेज वेगळी असायची. परंतु आता विद्यार्थी असत त्याचं मार्गदर्शन करते बऱ्याच वेळा आम्हाला लक्षात आलं का हा थोडा वेगळा भाषिक आहे आणि हे बाकी त्याची हे करतात. नंतर त्याला थोडं मोटिवेट करत करत त्याची परिस्थिती एक अक्षरशः अशी होती की गाडीवरती किन्नर बनून यायचा तो. म्हणजे ड्रायव्हरला जो जोडी असतो हा तर त्या गाडी त्याला खाली करू लागायची. ती झाल्यानंतर तो काय 2 पैसे देईल त्या पैशात भागलं नाही तर त्यांनी त्याला नाशिकमध्ये आणून सोडायचं आणि त्याचं कार्य करायचं. बरं, त्याचं ऍडमिशन झाल्यानंतर बाकी मुलं दुपारी जेवण करायचे आणि हा लिंबाचा पाला तिथं घ्यायचा आणि तो लिंबाचा पाला खायचा. तर तो लिंबाचा पाला खातेवेळी बाकीचे विद्यार्थी त्याला विचारायचे, अरे तू असं काय करतो? तो आता त्याला काही कारण नव्हतं सांगायला. तो सांगायचा की याने स्टॅमिना वाढतो. आता हे विद्यार्थी सगळे माझ्याकडे आले, मला म्हणे सर एक मुलगा आहे तो रोज लिंबाचा पाला खातो म्हणे आणि त्याला विचारलं की तो सांगतो स्टॅमिना वाढतो. आणि अक्षरशः तो मुलगा रनिंगमध्ये पळायला असा होता की तो टॉपला असायचा कायम, 100 मीटर मुलांच्या पुढे असायचा. तो असं मागं बघत पळायचं तर माझ्या जवळ कोणी येतंय का, येतो तो त्याचं लगेच स्पीड वाढायचं. म्हणजे स्पीड किती वाढवणं काय तो एकमेव असा होता का त्याच्याच हातात होतं, त्याच्याच कंट्रोलमध्ये, त्याचं ग्राउंड आउट ऑफ. पण त्या लेखीमध्ये त्याला त्याची जी बुद्धी ती त्याच्यामध्ये अंजन टाकून 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 त्याला ते कव्हर करावे लागले. मला 1.5 वर्षाचा काळ गेला त्याला बनवायला. परंतु तो ज्या वेळेस बनत होता तर त्या मुलांनी ते सांगितलं असं, त्याला समोर बोलवल्यानंतर विचारलं, बाळा तू काय रे लिंबाचा पाला खातो? म्हणे सर स्टॅमिना वाढतो. म्हणलं बाळा तू कोणाला सांगतोय? मग नर्वस झाला, थोडा बसला. म्हणलं अरे तू येतो कुठून? त्यावेळेस नाशिकमध्ये ब्रिजचं काम चालू होतं, जो मुंबई मनमाड जो हायवे आहे या ब्रिजचं काम चालू होतं. गाववाले त्याचे तिथं ना एक पाल केलेलं होतं आणि तिथं त्या कामासाठी ते आलेले होते. हा फक्त गाववाले तिथं आहे म्हणून हा गंगापूर रोडवरून साधारणतः ते अंतर एक 9 ते 10 किलोमीटर बसेल. हे अंतर तो पायी जायचा, तिथं जाऊन त्यांच्या पैसे झोपायचा, काही दिलं तर खायचा, नाही तर सकाळी परत उठून पायी तो तिथपर्यंत यायचा आणि पूर्ण ग्राउंड करायचं. बरं. त्याला विचारलं म्हणलं तू आला कसा? म्हणे सर पायी. जातो कसा? पायी. म्हणलं मग तू वडापाव तो एखादा खायचा? सर पैसेच नाही. आम्ही शून्य झालो सगळे. त्याला ऑफिसमध्ये बसवलं. ज्या मुलांना मी मार्गदर्शन करायचो त्या मुलांना मी एकत्र केलं. म्हटलं अरे आपण याची एक मदत करूयात. तर पण ती मदत फक्त आमची 1 महिनाभरच चालली. त्यानंतर जे ते त्याच्या बाजूला गेलं. त्या मुलाला थोडा सहकार्य आम्ही त्यावेळेस आम्ही रूमवरती मी राहायचो तर त्याला रूमवरती घेतला, त्याला मार्गदर्शन केलं. आज तो मुलगा SRPF 8 मध्ये कार्यरत आहे. पण तो कार्यरत होऊन त्याची ज्यावेळेस सर्व्हिस चालू होती या सर्व्हिसमध्ये त्याला नाईक म्हणजे पोलीस आणि पोलीस नाईक अशी पदोन्नती झाली. ती झाल्यानंतर त्यांनी फोन केला आणि गुरुवारी माझं प्रमोशन झालंय. तर म्हणलं नाईकी लागली म्हणे, नाईक झाला म्हणजे नाईकी लागली म्हणे मला. ठीक आहे अभिनंदन तुझं, म्हटलं असं तसं. म्हणलं अरे घरी सांगितलं का रे? मग घरी काय सांगायचं म्हणे. म्हणजे अक्षरशः घरची परिस्थिती अशी होती का तो घरी काय सांगायचं, घरच्यांना ते काहीच कळायचं नाही. हा फक्त हा साहेब झालाय, याच्यापेक्षा काही माहीत नाही. मग ते झाल्यानंतर त्याला म्हटलं अरे काम कर, घरी फोन कर, घरच्यांना सांग मी साहेब होतो, अजून त्याच्यापेक्षा थोडा मोठा साहेब झाला असं सांग फोन करू. ह्या पद्धतीचे सुद्धा विद्यार्थी तिथं होतात. बरोबर. हा एक माझ्या जीवनात सगळ्यात म्हणजे कायम लक्षात राहणार आहे हा एक प्रसंग. आणि दुसरा एक प्रसंग असा होता का एक बीड भागातला एक मुलगा होता. आई वडील ऊसतोड करायचे. त्याचं नुकतीच 12वी झाली. तर 12वी झाल्यानंतर त्याला 10वी पासून त्याला ओढ का मला पोलीस दलात जायचं आणि घरची परिस्थिती बदलायची. परिस्थिती अशी का ती ऊसतोडीला ज्या वेळेस जातात ती टोळी असते, कुठंतरी त्याचं पाल केलं जातं. बारीक बाळ असलं तर ते कुठेतरी बांधून टाकतात, ते बाहेर जाऊ नये म्हणून. आई वडील कष्ट करायला बिचारे शेतात जातात, ती ऊसतोड करून ते घेऊन येतात. तर हा तिथं होता. आईलाही वाटायचं बाळाला शिकव, पण मग त्या अपेक्षेपोटी बरंच चाललं. त्यांनी हट्ट केला मला जायचंय, पण मग पैसे नाहीत. तर मग काय एकदा इकडे आला, माहिती घेतली, माहिती घेऊन परत गेला. सर थोडे फी तर सांगितली, त्याला सवलतही केली, परंतु थोडीफार तर फी भरणं गरजेचं आहे. ती फी भरायला नव्हती.
मग त्याला एक टार्गेट दिलं की तू असं सर मी एवढीच भरल म्हणे, मी लई दिवसांनी येईल पण मी करल. ठीक आहे, तू ज्या वेळेस येशील त्यावेळेस मी तुला घेईल म्हणे. तो गेला. घरी गेल्यावर त्याने डील केली घरच्यांबरोबर का मी ऊस तोडेल तुमच्याबरोबर रोज येईल, पण आल्यानंतर जे ऊस तोडाल, जो खालचा ऊस येतो तुमचा, आणि त्याचं जे आमच्या भागात वाड म्हणतात, आमच्याकडे बांडी बांडी हो, म्हणतात. हा. तर ती माझी. हम्म. तर ती जी मी विकल ते काहीतरी एक भेला तो एक रुपयाला 2 रुपयाला तो जायचा. तर त्याचा तो काय करायचा, ते विकायचा. म्हणजे ते ज्यावेळेस ऊस तोड चालतात ऊस कारखान्यात टाकतात, पण ते लोकांना जो साईडला विकायचा त्याचे त्याला रोज 15-20 रुपये काय 50-100 रुपये त्याला काय ते भेटायचे. त्याने ते पैसे साचवले. बरोबर. पण ते साचून ज्यावेळेस इकडे यायचं ते तिथे पुरेसे नव्हते. मग तरी जायचं म्हटल्यावर आईची माया, आईनं त्याला न सांगता आईच्या फक्त गळ्यात 2 पाटली हे होतं, ते मंगळसूत्र मध्ये म्हणतो ना ते, हा. फक्त काळ्या मण्याचं ते पुढचं पान असतं. डोरलं हा. ते डोरलं मोडलं. ते काहीतरी 6 का 7 हजार रुपयाला, आणि ते आणून त्या विद्यार्थ्याला दिलं. ते त्या विद्यार्थ्याला दिल्यानंतर तिनं सांगितलंच नाही का मी पैसे कुठून आणले, तर माझ्याकडे होते ठेव म्हणे तुला. पण ते तिला ज्यावेळेस सोडायला आला, तो सोडायला आल्यानंतर ती चुकून आमच्या पैसे बोलून गेली का सर माझं लेकरू सांभाळा, हे तुमच्याकडे याला कुठंतरी लावा. हा, मी माझं ना पार सर मी माझं सर्वस्व दिलंय त्याला. आणि तिनं इकडं हात केला, मग त्याचं लक्ष गेलं का आईनं काय केलंय, मंगळसूत्र विकलंय. तो तिथं रडायला लागला. नाही मी चला पण परत मी अजून थांबू हे करून, नाही म्हटलं आलाय तर ठेव, हरकत नाही. तो मुलगा सांभाळला. आज तो मुलगा सांभाळल्यानंतर तो ज्यावेळेस ग्राउंड करायचा ना, त्यावेळेस जर तो कुठं थांबला की त्याला फक्त म्हणायचं अरे आईचं ते एवढं त्याच्या कानावर शब्द पडला का त्याचा तो सगळा थकवा जायचा आणि तो परत जायचं ते चालू आहे. आज तो मुलगा ज्या दिवशी सिलेक्ट झाला घरी गेला नाही, सिलेक्ट झाल्यावरती घरी नाही गेला. तो मुलगा ट्रेनिंग सेंटरला गेला. ट्रेनिंग सेंटरला त्याचं ट्रेनिंग संपलं. ट्रेनिंग मध्ये जो मिळणारा पैसा आहे, घरी त्यांनी सांगितलं पण नाही की मी पोलीस झालोय. त्यांनी जो ट्रेनिंग सेंटरचा जो पैसा होता, तो पैसा त्यांनी त्याचं पहिलं आईला मंगळसूत्र घेतलं. घरी जाऊन तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातल्यानंतर आईला कळलं का माझा पोरगा पोलीस झालाय. आज रायगड या ठिकाणी तो कार्यरत. असे 2 अनुभव आहेत, असे खूप आहेत, पण हे 2 अनुभव तुम्हाला हाती जवळच. बरोबर. खूपच म्हणजे असं हार्ट आम्हाला सांगताना आमच्या अंगावर काटे येतात. नाही, खूप मुलं खूप भयानक मेहनत करतात आणि गावापाड्यातले खेड्यात पाड्यातल्या मुलांना याची खूप जास्त जाणीव असते. जसं मी बघितले आमच्याही गावातून बरेच मुलं होतात आणि आदिवासी जे लोक आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करून या गोष्टी जे मुलं करतात त्यांच्यामध्ये खूपच भयानक धाडस आणि त्यांची मानसिकता, हे म्हणजे याला आपण हे फक्त त्याच्यासाठी करतात. जर त्यांनी अजून गोष्टी वेगळ्या याच्यासाठी जर केल्या असतात ते कुठेच्या कुठे काही करून टाकतील. लिमिट नाही त्या गोष्टीला. आम्हाला ज्यावेळेस मी हे करायचो होतो, माझ्याकडनं बरेच आदिवासी मुलं बरेच 3 वेळेस आम्हाला आदिवासी पुरस्कार मिळालेला आहे. बरोबर. जास्त मुलं सिलेक्ट झाले या कारणास. कारण की माझं गाव हे खेडेगाव आहे आणि माझ्या घराची जर खालची बाजू पकडली तर पूर्ण आदिवासी समाज आहे. ते ज्यावेळेस निघायचे, माझे आजोबा मास्तर होते, त्यांची कायम ती भूमिका असायची. गेलेला हाक मारायचे, बळजबरी त्याला बसवायचे आणि त्याला खाऊ घालायचे. आजही गेल्यानंतर, आज आपण गेल्यानंतर त्या लोकांना आवश्यक काही नाही, फक्त 1-2 शब्द गरजेचे आहेत. त्या 2 शब्दावरती आज ते कुठेही भेटले आणि आपण नाव घेतलं ना तिथे काहीतरीच समाधान. बरोबर. आणि ती परिस्थिती आज जवळून जाणलेली, त्याच्यामुळं यांना हेल्प करणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. खूप चांगलं, म्हणजे खूप चांगलं काम चालू आहे आणि तुम्ही जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थी घडवताय, हे म्हणजे याच्याबद्दल तर मला काही शब्दच नाही बोलायला. आता पोलीस दल, आता थोडासा वेगळा प्रश्न राहील. पोलीस दलांविषयी, पोलीस दल म्हटलं की आता खूप साऱ्या लोकांना वेगवेगळे अनुभव आहेत. आता प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत. कोणाला कुठे पोलीस कशा संदर्भात पकडतील, एखादा गुन्हा केला असेल किंवा XYZ रिझनसाठी त्याचा एक्सपिरियन्स वेगळा, एखाद्याला काहीतरी मदत केली त्याचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य की प्रत्येक माणसाचा पोलिसांविषयीचा अनुभव वेगळा आहे की ते कसे ट्रीट करतात. आणि जर एक सामाजिक आकलन केलं किंवा एक याच्यावर यायचं ठरलं तर तुमच्या मते सामान्य लोकांच्या मनात पोलीस दलांविषयीची इमेज आहे ती काय आहे आणि ती का आहे आणि ती कशी बदलली गेली पाहिजे? आता जुन्या काळी एक असायचं की गावात जर एक पोलीस येऊन गेला, काही कारणासो एखादा पोलीस आला आणि एखाद्या घरात त्यांनी जर व्हिजिट केली तर संपूर्ण गाव त्या घराकडे 8 दिवस तिथं कोणी जात नसायचं. काहीतरी यांनी किस्सा केला असायचं. तो एक त्यांचा एक माइंडसेट झालेला होता. बरोबर. आजच्या या युगामध्ये ज्याला जसं गरजेचं वाटेल ते तसा त्याचा वापर करतात.
एखाद्याचं चांगल्या कामी आला तर पोलीस चांगला आहे. हा. आणि काही न करता आज एखाद्या ठिकाणी ड्युटी आहे, त्या ड्युटीला जर एखादा पोलीस बांधव उभा आहे, तर एखादा मीडियावाला दिन रात ये ऐसा ऐसा ये खडा आहे, हा. ये अपने लिए, हा. आणि तो बिचारा तिथं काहीच नाही, आणि थोडा वेळ जर तू पुढे बसला, बघा पोलिसांच्या ड्युट्या कशा चालल्यात. बरोबर. म्हणजे दोन अँगलने लोक बघणारे लोक आहेत. काम करणारे पण ज्यांना चांगला अनुभव आला, ज्याचं काम झालं त्याच्यासाठी पोलीस चांगला आहे. बरोबर. पण ज्याचं चुकीचं आहे, स्वतः चुकीचं वागतोय आणि त्याची अशी अपेक्षा आहे का पोलिसांनी त्याचं चांगलं करून द्यावं, हा. तो जसं सांगतोय तसं क्लिअर करावं, पाहिजे. तर हे शक्य नाहीये. हे शक्य नाही झालं का मग ही गोष्ट येते का पोलीस बदनाम आहे. बरोबर. मग क्वचित चुका होत असतील, मी त्याबाबत नाही तुमच्याशी काही वक्तव्य करत, बरोबर. पण मग सगळेच ह्या स्वरूपाने येत असं नाहीये. आता एक थोडासा तुमचा वैयक्तिक जीवना रिलेटेड क्वेश्चन आहे. तुमचं ड्युटी व्यतिरिक्त तुम्हाला काय काय गोष्टी करायला आवडतात? आता माझा बराचसा वेळ ड्युटी व्यतिरिक्त मी जे विद्यार्थी घडवतो, मी जे मार्गदर्शन करतो, यामध्ये बऱ्यापैकी माझा वेळ जातो. आणि त्यातून मला जर वेळ मिळाला तर मला क्रिकेटची खूप आवड आहे. क्रिकेट. हा, मी असोसिएशन पर्यंत खेळलोय, नागपूर असोसिएशन पर्यंत क्रिकेट खेळलेलो आहे. बरोबर. पण जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने मी आज पठार भागामध्ये, मला माझी जी ओळख ही फक्त क्रिकेटमुळे होती. बरोबर. तर बऱ्यापैकी मला क्रिकेट खेळायला आवडतं. आता क्रिकेटचा विषय निघाला, आता IPL चालू आहे, मग यात तुमची आवडती टीम कोण? रात्री जी जिंकली ती टीम पंजाब. माझा सर्वात आवडता असेल तर धोनी. हा. अनुभव जो आहे तो कोणी काही म्हणू हरकत नाही, जो आवडतो तो MS धोनी. नाही, आणि काही म्हणू म्हणजे- आताचं जे चालू आहे या अनुषंगाने जो क्रिकेटर हा. योग्य खेळतोय त्याच्या खेळाला दाद दिली पाहिजे. बरोबर. नाही, आवडता धोनी म्हणजे आमचा म्हणजे यांचं नाही माहिती मला, माझा आवडता धोनीच आहे, म्हणून कोणी काही म्हणू तो काही फरक पडत नाही. फक्त एक इन जनरल क्वेश्चन होता की आवडती टीम कोणती, मग ते धोनी म्हटल्यावर तुम्ही CSKच म्हणाल असं मला वाटलं होतं. पण ठीक आहे, रात्रीची मॅच खूप छान झाली. आणि त्याच्यानंतर आवडता खेळाडू, आता नंतरचा प्रश्न माझा तोच होता, त्याचंही उत्तर तुम्ही देऊनच दिले. क्रिकेट सोडल्यानंतर अजून काही गोष्टी आहेत ज्या सांगाव्याशा वाटतात? मी नॉनव्हेज या प्रकारामध्ये, गावठी शब्द आपण भुताळा असतं, हा. मी नॉनव्हेज साठी खूप लालची आहे. म्हणजे फिश आणि नॉनव्हेज मला मटण खूप का आवडेल. दोन्ही पण, मटन चिकन दोन्ही पण चालेल, आणि जास्त फिश, पापलेट, सुरमई या गोष्टी मला खूप आवडतात. सगळ्यात चांगलं नॉनव्हेज तुम्हाला कुठे खायला मिळतं? म्हणजे तुम्ही नाशिकमध्ये काय रिकमेंड कराल की आम्ही कुठे जायला पाहिजे जर मटन किंवा चिकन खायचं असेल तर? आता प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या स्वरूपाने जाहिरात करतात, टेस्ट देत आहेत, पण जर खरोखर टेस्ट करायची असेल तर माझ्या गावाच्या शेजारी 1-2 गाव आहेत. नाही, नाशिकात, शहरात नाशिकात नाही, माझी ती आवडच नाही. मी 10 दिवसातून 15 दिवसातून मी जाणार ते तिथंच. मग त्यांच्या टेस्ट मला भरपूर जण म्हटले इथं फेमस आहे किंवा हे करून पण बघितलं, पण जी टेस्ट तिथं आहे ती टेस्ट नाहीये. इकडे पहिण्याचं पण नाही आवडलं तुम्हाला? नाही. ठीक आहे, मग आता काय तुम्हाला, आता तुम्ही त्यातला एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे खाण्याबद्दल तर मी बोलू शकत नाही. माझं आहे एक आवडते, ते गंगापूरला चांगलं देतात ते घरासारखं, पण आता नावच नाही घेत मी, ना माझ्या इथं त्याचा पंचनामा असं त्याच्यात. ठीक. आता एवढ्या 10-12 वर्षाच्या सेवेतील एखादा मजेशीर असा अनुभव आहे तुम्हाला की तो आपल्या प्रेक्षकांना सांगावा असं वाटेल? सेवे म्हणजे ड्युटी रिलेटेड तुमच्या पोलीस दलाच्या. मजेशीर असं सांगायचे भरपूर आहे 10 वर्षात. तरी जो तुम्हाला आठवण राहून गेलाय की बस हा म्हणजे खूप वेगळाच अनुभव होता? एक गृहस्थ होता, तो आमच्याकडे आला, आणि आल्यानंतर तो बाहेर येऊन खूप मी असं करेल, मी तसं करेल, आणि त्यांनी ड्रिंक केलेली होती आणि प्रोफेशनल होता. पण आल्यानंतर बऱ्याच त्याची ते वातावरण बघून आम्हाला असं वाटलं का हा काहीतरी कोणाला तरी मारून आलाय. बरोबर. आणि हा इथं काहीतरी असं आहे, ते असं झालं, तर त्याची ती स्टेपच सगळी वेगळी होती. पण एक 15 मिनिटांनी ना त्याची मिसेस आली. हा. ती जशी तिची एंट्री झाली तशी एंट्री झाल्या तो असा डायरेक्ट खाली कोंबड्यासारखा खाली बसला मांडी घालून, आणि तिचे पाय पडायचं, चुकलं ना इथं तरी मला मारू नको. आम्ही सर्वजण आधी सिरियस होतो, आम्ही एकदम सगळे हसून उठलो. त्याने उठलं, म्हणलं तुला कंप्लेंट द्यायची का? काहीच नाही साहेब, काहीच नाही. मी हिच्या पाय पडलो आणि माझं सगळं फिटलं, म्हणला चल मला घरी जायचं. उठला आणि घरी निघून गेला, बस विषयच मिटतो. तर अजून बरेच सारे अनुभव असतील, पण ठीक आहे. असो, आता सूर्य अकॅडमी बद्दल बोलायचं झालं तर थोडंसं प्रेक्षकांना सांगा की
त्यामध्ये तुम्ही मार्गदर्शक म्हणून कसं काम करतात आणि विद्यार्थ्यांनी का सूर्य अकॅडमीकडे यायला पाहिजे जर त्यांना पोलीस आणि आर्मी रिलेटेड मार्गदर्शन घ्यायचं असेल तर? याची सुरुवात 2011 एंड म्हणजे 12ला चालू झाले. सूर्य अकॅडमीचं जे रोपट आहे त्यावेळी ते चालू झालं. ते चालू झाल्यानंतर मी 2014ला पोलीस दलात कार्यरत आलो. त्यानंतर याची सर्वस्व जबाबदारी मी माझे मोठे बंधू आहे मी त्यांच्याकडे दिली. त्यानंतर मी अकॅडमीत फक्त अजूनही मार्गदर्शक म्हणूनच काम बघतो. आज या अकॅडमीच्या प्रवासामध्ये चांगले वाईट सगळेच अनुभव येत गेले. परंतु मगाशी मी जसं सांगितलं का आज एवढे विद्यार्थी आमच्याकडनं म्हणजे सूर्य अकॅडमीकडनं बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दलात किंवा सैन्य दलात किंवा अन्य कोण सर्कल पण आहे, कोण PSI आहे, कोण अधिकारी आहे, सगळ्या पद्धतीचे झाले. आज एक समाधान आहे या गोष्टीचं का कुठेही गेल्यानंतर एखादं कोणीतरी येतात आणि बऱ्याचदा माझ्या असं लक्षात आलं की मी ते नाही करू देत पण लोक करतात. आम्ही ज्यावेळेस कुठेही एखादा विद्यार्थी पोलीस होतो त्याच्या आई आणि बाप हे येऊन डायरेक्ट पाया पडतात. तो जो क्षण असतो ना तो आमच्या अंगावर काटे आणणारा असतो. कारण की एखादा मुलगा आज गव्हर्नमेंट जॉबला तो लागल्यानंतर त्याची आई सुखी, त्याचे वडील सुखी, त्याची मिसेस सुखी, तो सुखी आणि त्याचा खाली होणारा परिवार सुखी. हे एक मेंबरमुळे एवढे जण सगळे सुखी होतात. आणि ज्यावेळेस आई वडील येऊन पायाला स्पर्श करतात ना तो आमच्यासाठीचा अनुभव हा काहीतरीच वेगळा आहे. आणि अजूनही हे कार्य चालू आहे. आज 4,000 वरून झालेत. आमचं टार्गेट 10,000चं आहे. जसं सचिन तेंडुलकरने काही 100% काल थांबवलं तसं तिथपर्यंत जाऊन मग मला हा वेळ तर आता दिलाय त्यावेळेस नक्कीच मी पोलीस दलातही थांबणार आहे आणि या स्थितीनं थांबून मला वेळ माझ्यासाठी द्यायचा. बरोबर. विद्यार्थ्यांनी का सूर्य अकॅडमीकडे यावं? आता सध्याच्या स्थितीला बऱ्याचदा अनुभव हे खूप गरजेचे आहे. आता शहरामध्ये बऱ्याचशा अशा अकॅडमीत की ते जे कुठंच बरेच वर्ष मुलं भरती करतात त्यानंतर ते कुठल्याच ठिकाणी ते जॉईंट होत नाहीत का आता मोबाईलचा नाद किंवा काय असं काय ज्या काही गोष्टी असेल त्या. परंतु ते झाल्यानंतर आता जे क्लासेस जवळजवळ भरपूर क्लासेस ओपन झाले. पालकांनी ह्या गोष्टीकडे खूप लक्ष दिलं पाहिजे की आपण ज्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याला आपण पाठवतोय त्या ठिकाणचा तो जो शिक्षक आहे तो जो प्रशिक्षक आहे तो त्या लायक आहे का, त्याचं प्रोफेशन त्या स्वरूपाचं आहे का. जर त्या स्वरूपाचं प्रोफेशन असेल तर नक्कीच तिथं त्याने त्याचा विचार करावा. आज ह्या 14 ते 15 वर्षामध्ये हे प्रोफेशन टिकवल्या कारणास्तव आज जो रिझल्ट जातोय आज एक मुलगा जर झाला तर त्यामागे नक्कीच त्याचे 10 नातेवाईक विचार करून आपल्याकडे येतात. बरोबर. हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. नाही तर जाहिरातबाजीमध्ये लोक 40x40 ची होल्डिंग घेतात, रोज टीव्ही न्यूजला न्यूज देत आहेत, रोज स्क्रोलिंग चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत, पण रिझल्ट किती येतोय हे खूप गरजेचं आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करून बघूनच तुम्ही निर्णय घ्या. सर्वात मी सांगेल ते समाधान. आज एक विद्यार्थी झाल्यानंतर जे मागचा जो समाज आहे आणि जी तोंडानी जी लोक कौतुक जे करतात याच्यापेक्षा तुम्ही इकडे कितीही लोकांना सांगून दाखवा, व्हिडिओ टाकून दाखवा, याने काय होत नाही. आजचं हे सगळं रील वरती चालू आहे. एक 100 मीटर गोळाफेक पळताना दाखवणे, ते एक रील बनवणे आणि सोशल मीडियावरती टाकून देणे. कुठलं तरी एखादं गाणं चॉईस करायचं देशभक्तीपर्यंत त्याच्यावरती सोडायचं का झालं. म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रात नंबर 1 असेल तर फक्त हे या स्वरूपाने सगळं चालतं. असो काय हरकत. त्या गोष्टीने त्या सगळ्या दृष्टिकोनातून निर्णय घ्या आणि योग्य त्या गोष्टी म्हणजे योग्य लोकांकडे गेल्यावर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर तुम्ही स्वप्न पाहून तिथपर्यंत येताय, जो तुमचा टाइम आणि वित्त म्हणजे पैसा तुम्ही लावताय याचं तुम्हाला नक्कीच फळ मिळलं पाहिजे. तर त्या हिशोबाने थोडासा वाईजली निर्णय घ्या आणि चांगल्या ठिकाणीच प्रशिक्षण घ्या असं सरांचंही मत आहे, माझंही प्रांजल मत असेल. आता सरांचा एक्सपिरियन्स एवढा मोठा असल्या कारण मी तर नक्कीच सजेस्ट करेल की तुम्ही तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट केलं पाहिजे. आणि जर कोणाला करायचं असेल आर्मीमध्ये, पोलीसमध्ये, नंतर सरांनी आता MPSC रिलेटेड पण कोचिंग सुरू केली आहे. म्हणजे चांगला एक स्टाफ सरांनी त्याच्यासाठी पण नेमलेले आहेत. आणि म्हणजे तुम्हाला जर PSI व्हायचं असेल, STI एक्झामचं जरी प्रिपरेशन करायचं असेल तरी तुम्ही
सरांशी भेट घेऊ शकता. मी फक्त एक मार्गदर्शक म्हणून सध्या काम बघतोय. हा, ते बाकी जो माझा स्टाफ आहे किंवा त्याच्या रिलेटेड बंधू आहेत ते सगळे त्या पद्धतीने त्यांना त्याच्या हे रिलेटेड करतील. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मी सगळी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. तर जर कोणाला काही कॉन्टॅक्ट करायचा असेल सूर्य अकॅडमीच्या स्टाफला किंवा कुठे, तुम्ही करू शकता. बरोबर सर? तुम्ही आलेत पॉडकास्टवरती, खूप सारे अनुभव शेअर केले, खूप साऱ्या मजेशीर गोष्टी ऐकायला मिळाल्या. तुमचा खेळही आवडता आणि तुमचा सगळ्यात महत्त्वाचा आवडता प्लेअरही कळाला, जे रिलेट करून गेलं. कारण की मीही लहानपणापासून त्याच प्लेअरला बघून मोठा झालोय आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्याही आहेत. त्याच आयुष्यात थोड्याफार वापरून मी आज जे काही क्रिकेट बाबत एक प्रसंग सांगतो. बॅट नव्हती खेळायला मला, हा तर मी माझ्या शेतात गेलो आणि बॅट बनवायची. म्हणजे ते असंच मी एक टीव्हीवरती बॅट बनवताना बघितलं होतं. तो त्याच्या हातात विळा होता, तो ते असं चाळत होता आणि बॅट बनवत होता. तर मी एक बॅटसाठी लाकूड पाहिजे, तर ते सरळ पाहिजे. तर ते सरळ लाकूड बघता बघता मी जंगलात गेलो आणि गेल्यानंतर एक निर्गिली म्हणून निर्गळीचं झाड झाड असतं, निर्गिलीचं. तर ते एवढ्या जाड बुंद्याचं झाड मी ते बॅटसाठी तोडलं. एका बॅटचं. त्यावेळेस काही त्या गोष्टीचा गंधच नाही, फक्त बॅट बनवायचं. तर एवढं लाकूड ते तोडून त्याचा मधला एवढा एवढा फक्त जो बॅटचा भाग आहे तो तो भाग काढून ते साळत मला 8 दिवस लागले बॅट बनवाय. ती बॅट बनवायला. रोज जोपर्यंत हात थकत नाही तोपर्यंत कुऱ्हाडीने काढ त्या विळ्याने ते घासून ते केलं आणि झाली ती जशी पाहिजे तशी बॅट झाली. परंतु ती एक 8 दिवस ती खेळून झालं का ती मी ती जाऊन आमच्या इथं असं घराच्या बाहेर थोडं एक कोंबड्यांसाठी हे बनवलेलं होतं, मी ते शेडवरती नेऊन ठेवायचं. त्या शेडवरती ठेवून त्याला ऊन लागायला लागलं त्या बॅटला आणि 5-6 दिवस खेळणंच झालं नाही परीक्षेच्या ह्याच्यामुळे. 7व्या दिवशी ती बॅट काढायला गेलो होती, ती बॅट पूर्ण अशी वळालेली होती. त्या उन्हाने ती जी सरळ बॅट होती ती वळल्यानंतर ती वळालेली होती. त्या बॅटीचा माझी आजी ते जे ग्रामीण भागामध्ये शेंगा फोडायला वापर मोगरी म्हणून वापर करतात, तिचा वापर मोगरी म्हणून झाला. आयुष्यात माझ्या तो क्रिकेट बद्दलचा तो मोठा अनुभव. ते बॅटचा म्हणजे 2 उपयोग झाले बा. तर खूप सुंदर अनुभव होता. खूप गोष्टी आम्हाला जाणून घ्यायला मिळाल्या, पोलीस दलाबद्दलही, सूर्य अकॅडमीबद्दलही. धन्यवाद सर, तुम्ही आले. परत एकदा आपण एखाद्या नवीन विषयावर जर आपल्याला चर्चा करता आली तर परत एकदा आपण पॉडकास्ट करू. नक्कीच. ठीक आहे. धन्यवाद, तुम्ही आले. धन्यवाद. थँक्यू.